बच्चू कडूंवरती उद्धव ठाकरेंनी टीका केली. घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली असं ठाकरे म्हणाले. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, त्यावेळी ठाकरे बोलत होते. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. आमदार शेखर निकम आणि आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये या जागेवरून चांगलीच झुंपल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. बीड जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर भरत गोगावले पहिल्यांदा बीडमध्ये आले. भाषणादरम्यान त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीविषयी वक्तव्य केलं. याद्वारे भारतातील तरुण किती सक्षम आहेत हे त्यांच्याकडे ताकद काय आहे हे दिसलं. त्यांनी या वक्तव्य हे केलेलं आहे. वाढत्या महागाई विरोधामध्ये पवार गटानं ठाण्यामध्ये थाळीनाद मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला. दादर येथील बंद कबूतरखान्यावरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी होती. ठाकरे गटानं आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे ही मागणी केली. या कबूतर खान्यावरती कारवाई करून रस्ता रुंदीकरण करावं अशी ठाकरे गटानं आग्रही मागणी केली. पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. आता त्यांच्या या आवाहनाला जनता कशी प्रतिसाद देते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार भास्कर जाधवांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची बुलेट स्वारी इंधन बचतीचा प्रयोग नसून उधळपट्टीचाच प्रकार असल्याचं ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या भेटीवरती आष्टीकरांनी स्पष्टीकरण दिलं. कामानिमित्त उपमुख्यमंत्र्यांना भेटलो असं वक्तव्य नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंवरती टीका केली. घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. बच्चू कडूंना आम्ही पक्ष न सोडता मंत्री बनवलं असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या नेमकं काय राजकीय उलथापालथ होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागामध्ये कथित कॅथलॅब घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. मनसेनेते संदीप देशपांडेंनी हा कथित घोटाळा उघडकीस आणला. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या काळामध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप देशपांडे यांनी केलेला आहे. याच प्रकरणी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री जरांगे यांना खरोखरच आरक्षण देतील का हा प्रश्न आहे. जरांगेंनी कोणावर विश्वास ठेवला ते तपासण्याची गरज आहे असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेलं आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही वेळ देणार नाही, तोपर्यंत मराठी यायलाच हवं असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला केलंय. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे असंही फडणवीस म्हणाले. ओला उबर रॅपिडोच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यांची भेट घेतलेली. अनधिकृत बाईक टॅक्सीवरील कारवाई संदर्भामध्ये सरनाईकांची ही भेट आहे. महागाई इंधन टंचाईच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून मेलोडी वाटत निषेध आंदोलन करण्यात आलं. व्हेरायटी चौकाच्या इथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबईमध्ये नालेसफाईची कामं आता पूर्ण आहेत असा आरोप महापालिकेवरती ठाकरे गटाने केला. तात्काळ गाळ काढा, हीच अन्यथा अधिकाऱ्यांना तो गाळ देऊ असा इशारा माजी नगरसेविका नंदा घाटे यांनी दिलेला आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवरती माझा विश्वास आहे. गृहमंत्र्यांनी पुण्यामध्ये लक्ष घालावं असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. गो तस्करी करणाऱ्यांवरती मकोका लावणार आहे. गो तस्करी विरोधामध्ये राज्य शासनाने कडक निर्णय सुद्धा घेतलेला आहे.